नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया कारला व चण्याची डाळ टाकून आपण कारल्याची भाजी बनवूया. मी 1/2 किलो कारले घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला बनवा सुरुवात करूया. कारले आपण 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया. कारले आपले 2 वेळेस स्वच्छ धुवून झालं आहे. कारल्याला दोन्ही साईडचं कट करून टाकूया. असे पातळ पातळ कट करूया. कारले आपण असे पातळ पातळ सर्व कट करून घेऊया. आपले सर्व कारले कट करून झाले आहे. हे किती पातळ पातळ आहेत. पातळ पातळ कट केल्यावर आपले कारले लवकर फ्राय होतात. टमाट्याला स्वच्छ धुवून घेतले. टमाटा कट करूया. टमाट्यामधले बिया चांगले नसतात, काढून टाकूया. टमाट्यामधले बिया काढून झाले आहे. टमाट्याला बारीक कट करूया. आपला टमाटा कट करून झाला आहे. कोथिंबीर घेऊन घेऊया. कोथिंबीर घेऊन झाला आहे. कोथिंबीरला बारीक कट करूया. आपला कोथिंबीर कट करून झाला आहे. गॅस पेटवूया. पॅन कढई ठेवूया. पॅन कढई गरम होऊ देऊया. आपला पॅन कढई गरम झाला आहे. 1.5 चमच तेल टाकूया. आपण तेल कमी पण टाकू शकता, जास्ती पण टाकू शकता. तेल गरम होऊ देऊया. 1/2 किलो कारले पातळ कट करून घेतलेले टाकूया. कारल्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया. कारल्याची भाजी आपण पातेल्यात पण बनवू शकता, लोखंडाच्या कढईमध्ये पण बनवू शकता, अल्युमिनियमच्या कढईमध्ये पण बनवू शकता. कारल्याचा कलर कसा ब्राऊन होत आहे. आपले कारले फ्राय झाले आहेत. बाउलमध्ये काढूया. कारले आपले किती छान फ्राय झाले आहेत. हरभऱ्याच्या डाळीला आपण फोडणी करून घेऊया. 1 चमच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. याला व्यवस्थित फिरून घेऊया. जिरा राई आपले कळले आहेत. अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. याला व्यवस्थित फिरून घेऊया. अद्रक लसणाचं पेस्ट फ्राय झालं आहे. 1 टमाटा कट केलेला टाकूया. याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. आपला टमाटा फ्राय झाला आहे. याच्यामधनं 1.5 चमच मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. फिरून घेऊया. मिरची पावडर फ्राय झाला आहे. 1 चमच हळद पावडर टाकूया. मला पण व्यवस्थित फिरून घेऊया. हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी 2 वेळेस स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवले आहे. हे बघा, अर्धी वाटीची कशी फुगून 1 वाटी झाली आहे आपली डाळ. हे बघा किती मऊ मऊ झाले आहेत. फोडणीमध्ये टाकूया आपण. भिजत ठेवलेल्या डाळीमध्ये आपले थोडंसं पाणी आहे. आता वरून पाणी टाकायची आपल्याला गरज नाही. हे कारले आपण पातळ कट करून फ्राय केलेले टाकूया. व्यवस्थित फिरून घेऊया. 1/2 चमच मीठ टाकूया. याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. 5 मिनिटं आपण वाफेवर झाकून ठेवूया. गॅस स्लो करूया. 5 मिनिटं झाले आहे. बघूया आपण. कारला व हरभऱ्याची डाळ टाकून आपली भाजी झाली का तयार, बघूया. हरभऱ्याची डाळ व कारले टाकून आपली भाजी तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. याला व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस बंद करूया. कारल्याची भाजी आपण हरभऱ्याची डाळ टाकून बनवल्यास लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. भाकरी सोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. त्या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.